गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष। नमस्कार, रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये। मित्रांनो, आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर होमी जहांगीर भाभा। अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगाचे पुरस्कर्ते म्हणजे डॉक्टर होमी भाभा। भारतातील अणुसंशोधन व अवकाश संशोधन कार्यक्रमाचे ते प्रमुख शिल्पकार आहेत। भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 मध्ये मुंबई येथे सधन पारशी कुटुंबात झाला। त्यांचे शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजात व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झाले। 1927 मध्ये त्यांनी केम्ब्रिज येथील गॉनव्हिले अँड कायस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। 1930 मध्ये ते मेकॅनिकल सायन्सेस ट्रायपॉस ही परीक्षा उत्तीर्ण झाले। 1932 ते 34 या काळात त्यांना गणिताची राऊस बॉल प्रवासी शिष्यवृत्ती मिळाली होती। 1934 मध्ये त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाची PhD मिळाली। भाभा यांना सैद्धांतिक वैज्ञानाची विशेषतः गणिताची फार आवड होती। PAM डिरॅक या सुप्रसिद्ध गणितीय भौतिकी विज्ञानाकडे त्यांनी गणिताचे अध्ययन केले। 1930 साली ते कॅन्डेविश प्रयोगशाळेत सैद्धांतिक भौतिकीचे अध्ययन करीत असताना त्यावेळेस JD कॉफ्रॉट, ETS वॉल्टन, PMS ब्लॅकेट व जेम्स चॅडविक हे भौतिकीविज्ञ अणुयंत्रणेच्या संरचनेवर महत्त्वाचे संशोधन करीत होते। भाभा यांनी झुरिक येथील W पावली, उत्रेक्त येथील HA क्रॅमर्स आणि रोम येथील एनरिको फेर्मी यांच्या संशोधन केंद्रांना भेटी दिल्या। कोपनहेगन येथील नील बोर्स यांच्या संशोधना केंद्रात त्यांनी संशोधन केले। अशा प्रकारे भाभा यांचा अनेक प्रसिद्ध भौतिक विज्ञानांबरोबर प्रत्यक्ष संबंध आला होता। भाभा यांचे पहिले संशोधन इलेक्ट्रॉन व पॅट्रिझॉन यांच्या परस्पर प्रकिरणांचा काटछेदाच्या प्रभावाने ते विखुरले जाऊन उपलब्ध असलेल्या गणनेसंबंधी असून हे प्रकिरण त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत। W हायलाइटर यांच्याबरोबर भाभा यांनी संशोधन करून विश्वकिरणांमध्ये जे द्वितीयक इलेक्ट्रॉन वर्षाव विश्वकिरणांतील कणांचे वातावरणातील रेणूंवर आघात होऊन निर्माण होणारे इलेक्ट्रॉन वर्षाव करतात त्यांचे प्रपात प्रक्रिया या नावाने ओळखण्यात येणारे स्पष्टीकरण दिले। या मीमांसेप्रमाणे विश्वकिरणातील उच्च ऊर्जायुक्त प्राथमिक कण म्हणजेच प्रोटॉन पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा त्याची वातावरणातील अणूंबरोबर विक्रिया होऊन शेवटी गॅमा किरण मिळतात। गॅमा किरणांचे योग्य परिसरात इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन युग्मात परत रूपांतर होते। गॅमा किरण निर्मिती व इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन युग्म निर्मिती या घटना पुन्हा पुन्हा एकामागून होत गेल्यामुळे इलेक्ट्रॉनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन त्याचे वर्षावात रूपांतर होते। हा सिद्धांत भाभा हायलाइटर सिद्धांत या नावाने प्रसिद्ध आहे। भाभा यांनी मेसॉन या मूलकणाचे अस्तित्व ओळखण्याच्या दृष्टीने कार्य केले आहे। भाभा यांनी केलेल्या कार्याला सर्वत्र मान्यता मिळाली आणि 1941 साली त्यांची लंडनच्या रॉयल सोसायटीचे सभासद म्हणून निवड झाली। 1939 मध्ये भाभा सुट्टीकरिता भारतात आले होते, परंतु त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यामुळे ते भारतातच राहिले। 1940 मध्ये त्यांनी बँगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संस्थेत विश्वकिरण संशोधन विभागाचे प्रभारी पाठक पद स्वीकारले। हा विभाग भाभा यांच्याकरिता सर दोराबजी टाटा विश्वस्त निधीतून निर्माण करण्यात आला होता। 1942 मध्ये तेथेच त्यांना प्राध्यापक पद मिळाले। 1945 मध्ये भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली। या संस्थेचे ते संचालक आणि सैद्धांतिक भौतिकी विषयाचे प्राध्यापक होते।
1948 मध्ये भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून भाभा यांची नेमणूक झाली. ऑगस्ट 1954 मध्ये स्वतंत्र अणुऊर्जा खात्याची स्थापना करण्यात आली. या खात्याचे सचिवपद भाभा यांच्याकडे होते. या खात्याचे तुर्भे येथील अणुसंशोधन केंद्र हे अणुसंशोधनाचे व विकासाचे प्रमुख केंद्र होते. 1956 मध्ये भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे येथे रशिया व्यतिरिक्त आशिया खंडातील पहिला अणुकेंद्रीय विक्रीकयक हा सुरू करण्यात आला. भारतामध्ये अवकाश संशोधन कार्यक्रम सुरू करण्यात भाभा यांचा मोठा वाटा आहे. 1962 मध्ये अवकाश संशोधनासाठी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या समितीची स्थापना झाली. 1944 मध्ये म्हणजे हिरोशिमा शहरावरील अणुस्फोटाच्याही पूर्वी भाभा यांनी अणुऊर्जेचा वापर फक्त शांततामय उपयोगांकरिता व्हावा असे विचार मांडले. अणुऊर्जा वीज निर्मितीकरिता यशस्वीपणे वापरता येतील असे त्यांनी त्यावेळी लिहून ठेवले होते. 1955 मध्ये जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगांवरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे भाभा अध्यक्ष होते. त्यावेळेस त्यांनी प्रतिपादन केले की अणुकेंद्रीय संघटन विक्रेयाच्या नियंत्रणाद्वारे मानवाला औद्योगिक उपयोगांकरिता अमर्याद शक्ती उपलब्ध होऊ शकेल. अणुकेंद्रीय ऊर्जा निर्मितीवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण असावे आणि सर्व राष्ट्रांनी अणुबॉम्ब तयार न करण्याचे ठरवावे असेही प्रतिपादन त्यांनी केले. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड फिजिक्स या संस्थेचे अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्र व इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी यांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सभासद म्हणून भाभा यांनी काम केले. 1965 पासून मृत्यूपर्यंत ते भारत सरकारच्या मंत्रिमंडळाला सल्ला देणाऱ्या शास्त्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी समितीचे अध्यक्षपद सुद्धा त्यांच्याकडे होते. ते अनेक शास्त्रीय संस्थांचे सभासद होते. भाभा यांना 1942 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाचे ॲडम्स पारितोषिक आणि 1948 मध्ये केम्ब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे हॉपकिन्स पारितोषिक मिळाले. 1954 साली त्यांना पद्मभूषण हा बहुमान भारत सरकारतर्फे देण्यात आला. 1951 मध्ये भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. भारतीय व परदेशीय विद्यापीठांच्या अनेक सन्माननीय पदव्या त्यांना मिळालेल्या आहेत. स्वित्झर्लंडमधील मा ब्लॉ या उंच शिखरावर झालेल्या भयंकर विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ 12 जानेवारी 1967 रोजी तुर्भे येथील अणुसंशोधन केंद्राचे भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते भाभा अणुसंशोधन केंद्र हे नामकरण करण्यात आले. भाभा यांनी पुंज सिद्धांत व विश्वकिरण या विषयांवर अनेक संशोधनपर निबंध लिहिले. तसेच ऑक्टोबर 1933 मध्ये त्यांचा पहिला वैज्ञानिक निबंध प्रकाशित झाला. त्यांच्या प्रकाशित झालेल्या निबंधांपैकी 50 निबंध उच्च ऊर्जा भौतिकी संबंधी होते. भाभा हे एक उत्तम चित्रकार होते आणि संगीत, वास्तुशिल्प इत्यादी कलांचे चांगले जाणते होते. मित्रांनो, हे होते आजचे आपले व्यक्तिविशेष डॉक्टर होमी जहांगीर भाभा. अशाच विविध माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली